शिर्डी येथील डीमार्टमध्ये काम करणाऱ्या अश्विन नावाच्या एका तरुणाबाबत धर्मांतराचा मुद्दा समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नाव बदलून धार्मिक संदर्भातील मजकूर टाकल्याचा दावा केला जातोय। हे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी संशय व्यक्त करत स्वतःच्या स्तरावर चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणात त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकार्यावर प्रभाव टाकल्याचा किंवा दबाव आणल्याचा आरोप करण्यात येतोय। ही माहिती समोर येताच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच स्थानिक संघटनांनी घटनास्थळी धाव घेत व्यवस्थापनाकडे जाब विचारला। मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही। त्यामुळे सत्य नेमकं काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान जर या प्रकरणात बळजबरी, फसवणूक किंवा दबाव आढळला तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते। खऱ्या अर्थानं नव्यानं हा प्रकार उघडकीस आला की सुरुवातीला भारतामध्ये लव जिहाद सारखा प्रकार पूर्ण भारतभर गाजले गेले। त्याच्यानंतर लँड जिहाद देखील मोठ्या प्रमाणात या लोकांनी केले आणि आता नव्यानं कॉर्पोरेटर क्षेत्रामध्ये जे हिंदू तरुण आणि हिंदू तरुणी काम करतात त्यांना षडयंत्र करून फसवून त्यांचं धर्मांतरण केलं। त्याचं नजीकचं उदाहरण म्हणजे नाशिकला घडलेलं ज्वलंत उदाहरण। आणि आत्ताच नव्यानं डीमार्ट मध्ये शिर्डीतल्या एका हिंदू तरुणाला धर्मांतरण केलं गेलं त्याच्या मित्राच्या माध्यमातून आणि एका मुलीच्या माध्यमातून, आणि त्याला टोपी घालणं, नमाज पाडणं, फतवे वाचणं, रोजा धरणं अशा प्रकारचं या निमित्तानं षडयंत्र करून त्या मुलाच्या घरच्यांना इतका त्रास होता, ते अक्षरशः रडत होते घरचे का इतका वाईट खालच्या स्तरावर हे लोक धर्मांतराविषयी चालले आहेत। याच्यात तर खरं तर मी महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून आणि पोलीस यंत्रणेला विनंती करेल की याच्यात कठोरची कारवाई या निमित्तानं झाली पाहिजे आणि ते असं कॉर्पोरेट क्षेत्रातलं धर्मांतराचं रूपांतर हे थांबलं पाहिजे। शिर्डी नजीक असलेल्या अस्तगाव मध्ये सुद्धा मागील काही वर्षापूर्वी असाच प्रकार घडलेला होता। एक कुटुंब होतं, त्या कुटुंबात दोन तरुण होते आणि त्या कुटुंबातील मोठ्या तरुणाचं प्रेमविवाह एका मुस्लिम धर्मातील तरुणीशी झाला आणि हळूहळू त्या मुलीने त्या तरुणाला इस्लाम धर्मामध्ये त्याचं धर्मांतरण केलं। ती मुलगी इथंच न थांबता तिने अजून एक मुलगी शोधून इस्लाम धर्मातली त्याच्या भावासोबत म्हणजे तिच्या दिरासोबत त्याचं लग्न लावून दिलं आणि त्याला सुद्धा इस्लाम धर्मामध्ये त्याचं धर्मांतरण केलं। म्हणजे हा किती मोठा धक्का देणारा, हादरा देणारा प्रकार आपल्या परिसरात घडलेला आहे आणि त्याचीच ही पुनरावृत्ती या ठिकाणी आपल्या शिर्डीत झालेली दिसते आपल्याला। डीमार्टमध्ये घडलेला जो प्रकार आहे नेमका काय आहे? डीमार्ट मध्ये एक जो हिंदू तरुण होता शिर्डीतील, त्या हिंदू तरुणाने 2024 साली त्या डीमार्ट मध्ये तो जॉईन झाला काम करण्यासाठी आणि त्या डीमार्ट मधील स्टाफ मधील काही इस्लाम धर्माचे जे मुलं होते, जे तरुण होते आणि त्यांचे काही जे वरिष्ठ होते, त्या वरिष्ठांनी या तरुणाला वेगवेगळ्या माध्यमातून इस्लाम धर्माचे काही व्हिडिओज दाखवले, हिंदू धर्मात कुठल्या कुप्रथा होत्यात असं भासवून त्यांनी त्या मुलाचं इस्लाम धर्मात धर्मांतरण केलं आणि यामध्ये तो मुलगा ओळख नाही हे कळल्यानंतर काही इस्लाम धर्मातील तरुणांचा सुद्धा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येतोय आणि तो निश्चितपणे एक घृणास्पद प्रकार आहे की सातत्याने या घटना आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडतायत। शिर्डी सारख्या एका पवित्र नगरीमध्ये या घटना घडतायत। हा अत्यंत खेदजनक प्रकार आहे आणि हा मनाला हादरवून देणारा प्रकार या ठिकाणी घडतोय।